मी का असते ती पोरं. मस्त उभं राहा. कशाला हसतात? रामानं मारला बाण, सीताला लागली ताण, आणि महादेव शिंदेच्या तोंडात मसाला पान. वा, एक नंबर. नमस्कार मित्रांनो, आरजे सोलापूर ब्लॉगमध्ये आपलं सर स्वागत आहे. आज आपण चालला धाराशिव जिल्ह्यामध्ये येडशी इथं तालुका आहे. आपण तिथं एक खूप जुना मंदिर आहे, एक रामलिंग म्हणून महादेवाचं पिंड आहे जुनं तिथं. ते आपण बघायला चाललो. तिथं वॉटरफॉल आहे, माकडं आहेत, जंगल आहे. वन खात्याचं एक मोठं फॉरेस्ट डिपार्टमेंटचं आमचे सर सोबत आहेत. त्यांनी आज आपल्याला दाखवणार आहेत. आपलं नेक्स्ट मागच्या व्हिडिओमध्ये मी बघितलं आपण तिथं सोडल संगमला गेलो आहोत. तिथं बी तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. ते विसरू नका, बरोबर. आणि हे रेल्वे स्टेशन आहे आपला सोलापूरचं. एका रेल्वेला जाईन आम्ही गाड्याला चाललो. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सकाळी सांगितल्याप्रमाणे येडशी इथं देवगा रामलिंग बोर्ड जानागिरी मार्ग. तर चला बघूया पुढं काय होतंय. तिथं प्रचंड गर्दी आहे, बघण्यासारखं आहे असं वाटायला लागले मला. आमच्या दोघांचा पण फर्स्ट टाइम आहे इथे.
नमस्कार दादा, आपलं नाव काय? नमस्कार, माझे नाव ओम शिवकुमार गुरव. मंदिराच्या परंपरेगत पुजारी आहे. तरी इथली कथा अशी आहे की की जेव्हा राम वनवासाला चालले होते तेव्हा या मार्गे गेले आहे. म्हणजे सीतेमातेचं जे अपहरण झालेलं आहे ते या मार्गे रावण या मार्गे घेऊन जात होता सीतेमातेला. ते जटव पक्षाने रावणाचं युद्ध झालेलं आहे ते हे ठिकाण आहे. ते जटवचे पंख छाटले गेले, ते खोलदरीत पडले. त्याचे दोघांचे युद्ध चालू असताना त्याचे पंख छाटले, मग ते खोलदरीत पडले. मग ते राम करत असे खाली पडले. मग ते रावण सीतेमातेला घेऊन या मार्गे पुढे गेला. मग ते जटवचे पंख छाटले गेले, जटव या खोलदरीत पडला. मग ते राम या मार्गे जात होते. रामाने पाहिलं की कोण ओरडत आहे. मग ते जटवने सांगितलं की रामाला माझे पंख छाटले गेले, मी असे खोलदरीत पडलो. ते रामाने त्याला पाणी पाजण्यासाठी पाठीमागच्या साईडला बाण मारला. त्या गुफेत पाणी तयार केलं. त्या पाण्याने त्याची अंत्यविधी पूर्ण केली, त्याला पाणी पाजलं. त्याची इथे समाधी बांधली. त्याच्या स्मरणात हे शिवलिंग स्थापन करून ते 3 दिवस मुक्काम केलेला आहे. आणि जेव्हा जटव पक्षाचं अंत्यविधी पूर्ण झाली, त्याची समाधी बांधली. त्याच्या स्मरणात लोकांना काहीतरी माहिती राहावं, काहीतरी अस्तित्व लोकांना कळावं, त्याच्या आत शिवलिंग म्हणून रामलिंग असं नाव पडलेलं आहे इथं. आणि स्वतः श्रीराम प्रभूंनी हे शिवलिंग स्थापन करून तिथे पूजा केलेली आहे. धन्यवाद. माकडांनो, असं का थांबलाव तुम्ही? चला समोर. हे लय थंड आहे रे बाबा पाणी. हे राहुल, बघाच्या नादात वर पडाला पण.
फोटो काढतो. झालं भिजून. हा लय मस्त पाणी वाटलं थंड आहे भावांनो. गरम आहे? हा? पाणी थंड आहे गरम आहे? लय थंड आहे, एवढं थंड आहे काय सांगायचं. आता थंडी सुटली भावांनो मला. आता जातो मी. तर मित्रांनो आता तुम्हाला खालचं पॉईंट दाखवला, आता वरनं दाखवतो. चला आता वर बघा मोठं धबधबा पाणी येतंय कुठनं महत्वाचं. चला मग मित्रांनो ही वर जायची रस्ता आहे. पूर्वीच्या काळचे रस्ते दगड हॅलो येतो 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 दादा येतो. काळजी घेऊ नको तू माझी. दुकाना दुकाना म्हणजे नाव. नाव एक नाव घ्या तसं सांगा. मी का असतेली पोरं. मस्त उखाणा घ्या. कशाला असतात? रामानं मारला बाण, सीताला लागली ताण, आणि महादेव शिंदेच्या तोंडात मसाला पान. अरे वा, एक नंबर. चला मग मित्रांनो आपण चालत आहोत आता वर. दर्शन झालं आता वरनं एकदा नजारा बघून घ्या तुम्ही. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसं
झाला हा व्हिडिओमध्ये कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय. बाय करा की दादा.